हाय, तुम्ही काय बनवलं आज भाजीला? मला तर आज फारच कंटाळा आला होता त्याच त्या भाज्या खाऊन. म्हटलं चला आज काहीतरी वेगळं करूया आणि घरात सोयाबीन होते. त्याच्यामुळं आज ठरवलं की सोयाबीनचीच भाजी मस्त करूया आणि ती खरंच खूप छान नॉनव्हेजसारखी बनते. त्याला 2 कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, आलं असं थोडंसं वाटून टाकलं तर खूप छान भाजी होते. हे बघा मी एकीकडे ते सोयाबीन शिजत ठेवले आणि टोमॅटो, कांदा, लसूण याची प्युरी बनवून घेतली. खूप छान होतं आणि खायला पण छान लागते ही भाजी. तुम्ही करून बघा एकदा. त्याच त्या भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो तेव्हा असं थोडंसं काहीतरी वेगळं केलं कधीतरी तर छान वाटतं खायला. ती भाजी करताना टोमॅटो, कांदा, लसूण, आलं, कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतली आणि तेलात असं तेजपान टाकून घ्यायचं, जिरी मोहरी टाकून. खूप छान होते भाजी. मसाला असा टाकून चांगला परतून घेतला, एकजीव केला तर तो चव पण छान उतरते त्याची. त्याच्यात मी थोडं धना पावडर, किचन किंग मसाला, हळद आणि आपला घरचा मसाला तोच वापरला. मी प्रत्येक भाजीत घरचा केलेला मसालाच वापरते, वेगळा असा काही विकतचा आणून टाकत नाही. थोडासा किचन किंग मसाला होता म्हणून तो टाकला, नाहीतर धना पावडर, हळद आणि घरचा मसाला एवढंच टाकते. खरंच खूप भाजी छान होते. घरचा मसाला असेल तर वेगळा मसाला वापरायची काहीच गरज लागत नाही, कारण घरच्या मसाल्यात आपण सगळ्या त्या वस्तू टाकतो, ते विकतच्या मसाल्यात मिळत नाहीत तेवढ्या. त्याच्यामुळे भाजी पण छान टेस्टी होते. हे बघा मी असं टाकलं आणि थोडं गरम पाणी करून घेतलं. त्याच्यामुळे हा मसाला सगळा एकजीव होतो आणि चांगला परतला जातो. भाजीमध्ये कधी पण गरम करूनच पाणी टाकायचं, त्याच्यामुळे ती चव भाजीत उतरते. हे बघा खूप छान झाली भाजी, खायला मस्त. करून पहा एकदा, छान होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.